नमस्कार. आज आपण वर्षभरासाठी लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर घरी कशी तयार करायची ते पाहूया. अगदी बाजारामध्ये मिळतं तसं लाल तिखट इथे घरी तयार झालेलं आहे. तुम्ही रंग बघू शकता, किती सुंदर आलेला आहे. आणि हेच तिखट वापरून तुम्ही अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशा चविष्ट आणि तरीदार भाज्या घरी बनवू शकता. हे तिखट वर्षभरासाठी कसं स्टोअर करायचं आहे, मिरची कोणती घ्यायची आहे, सविस्तर सांगितलेलं आहे. लाल मिरची पावडर तयार करण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. सर्वात आधी जी मिरची तुम्ही बघत आहात ही आहे चपाटा मिरची, अर्धा किलो घेतलेली आहे. 2 नंबरची जी मिरची आहे ही मद्रास चपाटा घेतलेली आहे, अर्धा किलो प्रमाणातच घेतलेली आहे. 3 नंबरची मिरची मी इथे पटना मिरची घेतलेली आहे, ही चवीला छान झणझणीत असते, अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे. चौथी मिरची तुम्ही इथे बघू शकता ही आहे रसगुल्ला मिरची, ही सुद्धा अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे. 5वी मिरची बेडगी मिरची आहे, ही रंगासाठी म्हणून फक्त पाव किलोच घेतलेली आहे. घेतलेल्या सर्व मिरच्या 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये मी इथे वाळवून घेतलेल्या आहे आणि यामध्ये ज्या काही थोड्या भुरकट आणि खराब मिरच्या वाटत होत्या त्या वेगळ्या काढून घेतलेल्या आहे. सर्व मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहे आणि आता या मिरच्या इथे तिखट तयार करण्यासाठी तयार आहेत. बऱ्याच वेळा मार्केटमधून आपण मिरची आणतो, त्या मिरच्यांवर पाणी शिंपडलेलं असतं, त्यामुळे मिरच्या व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आहे, म्हणजे तिखट 1 ते 2 वर्ष व्यवस्थित टिकण्यासाठी मदत होते. आता प्रत्येक मिरचीची ओळख आणि माहिती तुम्हाला सांगते. तर इथे बघा, ही जी मिरची आहे ही आहे चपाटा मिरची. दिसायला अगदी लांब असते, थोडीशी तेलकट असते, डार्क गडद रंगाची असते. यामुळे भाजीला चव छान येते, रंगसुद्धा छान येतो आणि चवीला थोडी कमी तिखट असते. 2 नंबरची जी मिरची आहे ही आहे मद्रास चपाटा. ही थोडीशी जाडसर असते, लांब आकाराची असते आणि चपाटा मिरचीपेक्षा चवीला थोडी जास्त तिखट असते. तर इथे आपण चपाटा मिरचीचे 2 प्रकार पाहिले. त्यानंतर तिसरी मिरची मी इथे घेतलेली आहे ही आहे बेडगी मिरची. तर बेडगी मिरची तशी चवीला खूप जास्त तिखट नसते, मात्र या मिरचीमुळे आपल्या तिखटाला रंग खूप सुंदर येतो. तर ही बेडगी मिरची तुम्ही बघू शकता, आकाराने थोडीशी लांब असते आणि अगदी सुरकुतलेली असते. या मिरचीला खूप जास्त असा तिखटपणा नसतो. तर ही मिरची मी रंगासाठी म्हणून फक्त पाव किलोच घेतलेली आहे. 4 नंबरची मिरची तुम्ही इथे बघू शकता ही आहे रसगुल्ला मिरची. या मिरचीमुळे भाजीला रंग सुंदर येतो. ही मिरची चवीला खूप जास्त तिखट नसते, अगदी कमी तिखट असते आणि या मिरचीमुळे भाजीला दाटसरपणा सुद्धा येतो आणि अगदी परफेक्ट असा रंग येण्यासाठी, टेक्स्चर येण्यासाठी ही मिरची तुम्ही तिखटामध्ये वापरू शकता. तर ही आपण रसगुल्ला मिरची घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी या मिरचीला रेशमपट्टी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मिरच्यांची नावं भागानुसार बदलू शकतात. त्यानंतर 5वी मिरची जी आपण घेतलेली आहे ही आहे पटना मिरची. ही चवीला अगदी झणझणीत असते, तिखट असते, आकाराने थोडी कमी लांब असते, थोडीशी अशी बुटकी असते, दिसायला अगदी लाल असते आणि चवीला अगदी झणझणीत असते. तर अशा प्रकारे आपण इथे 5 प्रकारच्या या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि आता या सर्व मिरच्या देठं काढून 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर कांडप मशीनवरून आपल्याला तिखट तयार करून आणायचं आहे. आणि या तिखटाला अगदी परफेक्ट बाजारासारखा रंग यावा म्हणून यामध्ये 2 मोठे चमचे भरून तेल घातलेलं आहे. हे तिखट वर्षभर अळीजाळी लागू नये, खराब होऊ नये म्हणून यामध्ये 3 छोटे चमचे भरून मीठ घातलेलं आहे. मिठामुळे तिखट खराब होत नाही, अळीजाळी लागत नाही आणि थोडंसं तेल घातल्यामुळे अगदी परफेक्ट असा तिखटाला रंग येतो. आणि तुम्ही इथे बघू शकता हे तिखट किती छान तयार झालेलं आहे. 2 किलो प्रमाणामध्ये तिखट तयार करायचं होतं म्हणून मी गिरणीवरून बाहेरून हे तिखट तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला कमी प्रमाणात तयार करायचं असेल तर ही सर्व कृती तुम्ही घरी करू शकता. मिक्सरवर सुद्धा हे दळून तुम्ही तिखट तयार करू शकता. तर अशा पद्धतीने हे लाल तिखट इथे तयार झालेलं आहे. आता या तिखटाला किंवा मिरची पावडरला अळीजाळी लागू नये, तिखट जास्त दिवस टिकून राहावं यासाठी यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. तर इथे 2 मोठ्या आकाराचे हिंगाचे खडे होते, ते मी फोडून घेतले आणि थोडे तुकडे करून घेतलेले आहे. हा हिंग व्यवस्थित या तिखटामध्ये मिक्स करायचा आहे. तयार झालेलं हे तिखट तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता, एखाद्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता किंवा छोट्या छोट्या जिपलॉक बॅगेमध्ये सुद्धा हे तिखट भरून स्टोअर करू शकता. तिखट वापरत असताना त्यामध्ये ओला हात किंवा ओला चमचा जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण थोडा जरी ओला हात किंवा ओला चमचा गेला तर तिखटाला त्यामुळे गोळे लागतात आणि तिखट खराब होतं. तर अशा पद्धतीने हे तिखट तुम्ही वर्षभरासाठी बनवून स्टोअर करू शकता आणि वापरू शकता. ही आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशा एखाद्या छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.